सर्व विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना AA CCC वर रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग स्टार्ट झाली ऑल इंडिया लेवलची। यामध्ये आपल्याला पाहून घेऊ शकता की ज्यांना पण BMS, BHMS, BUMS गव्हर्मेंट एडेड कॉलेज तसेच डीम युनिव्हर्सिटीचे कॉलेज, सेंट्रल युनिव्हर्सिटी आणि ज्यांना पण चेन्नईमध्ये म्हणजे तामिळनाडू राज्यात BMS सारखाच BHMS हा कोर्स आहे, या कोर्सला जायचं आहे अशांकरता हे रजिस्ट्रेशन असून एक B.Pharm.C जामनगर गुजरात राज्यामध्ये पण आयुर्वेदा B.Pharm.C कॉलेज आहे, तिथं पण त्याकरता ज्याला जायचं आहे नीटच्या मार्कावरच प्रवेश आहे आणि त्यांनी पण हे रजिस्ट्रेशन करू शकता। रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे प्रत्येकाला हे 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरच्या दरम्यान रजिस्ट्रेशन आणि पेमेंट करायचं आहे। पेमेंटला 1 सप्टेंबरच्या 5 वाजेपर्यंत वेळ आहे, दुपारी 2 वाजेपर्यंतच रजिस्ट्रेशन 1 सप्टेंबरला करू शकतात आणि रजिस्ट्रेशनला फी आहे BMS, BHMS, BUMS ह्या सर्व कोर्सला BSMS तामिळनाडूतल्या तसंच जामनगर गुजरातच्या B.Pharm या सर्वला जे गव्हर्मेंट कॉलेज आहेत हे याकरता रजिस्ट्रेशन हे ओपन EWS OBC यांना 1000 फी रजिस्ट्रेशनला आहे आणि 20,000 रुपये डिपॉझिट आहे। SC STला मात्र 500 रुपये रजिस्ट्रेशनला आणि 20,000 डिपॉझिट आहे गव्हर्मेंट एडेड कॉलेजला। आणि जे डीम युनिव्हर्सिटीचे कॉलेज आहेत जिथे BMSला 4 लाख ते 8 लाखापर्यंत फी आहे पर इयर आणि BHMSला 2.25 लाख 2.5 लाख पर इयर फी आहे, असे डीम युनिव्हर्सिटीचे कॉलेज आहेत। याला सर्व कास्टला 5,000 रुपये फी आणि 50,000 रुपये डिपॉझिट आहे। याकरता हे फर्स्ट राऊंडचं रजिस्ट्रेशन आहे, प्रत्येक राऊंडला आपण रजिस्ट्रेशन करू शकतात आणि हे ऑल इंडिया कोट्याचे राऊंड आहेत, त्याला फर्स्ट राऊंडला रजिस्ट्रेशन केल्यानंतर परत गरज नाही, पण ज्यांनी फर्स्ट राऊंडला केलं नाही ते सेकंड राऊंडला पण रजिस्ट्रेशन करू शकता। महाराष्ट्राचे कॉलेज 15% जागा ह्या गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट एडेडच्या यामधून येतात। तसेच महाराष्ट्रातले DY पाटील भारती विद्यापीठ, DY पाटील मुंबई पुणे, भारती विद्यापीठ पुणे, दत्ता मेघे वर्धा आणि लोणी प्रवरा येथील BMS कॉलेज डीमचे सुद्धा या रजिस्ट्रेशन अंतर्गतच आहेत। हे रजिस्ट्रेशन करून सदरील कॉलेजला आपण जाऊ शकता। नीट क्वालिफाय असणाऱ्या विद्यार्थ्यांकरताच हे रजिस्ट्रेशन असून हे महाराष्ट्रात मात्र ज्यांना 85% जागेला जायचं आहे त्याची चॉईस फिलिंग करता जे शेड्यूल येईल ते आपण टाकू। तसंच महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट कॉलेजच्या 15% जे रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे ते सध्या झालेलं नाही, त्याचं पण शेड्यूल आल्यानंतर आपण सांगूतच। सध्या हे ऑल इंडियातले गव्हर्मेंट एडेड कॉलेज, सेंट्रल युनिव्हर्सिटी तसंच B.Pharmचं जामनगरचं तसंच तामिळनाडूचं BMS प्रमाणेच कॉलेज आहेत तामिळनाडू राज्यात, तेथील कॉलेजला ज्यांना जायचं आहे अशांकरता हे रजिस्ट्रेशन आहे। रजिस्ट्रेशनची फी आपण सांगितलेली आहे। रजिस्ट्रेशनची डेट 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरच्या दरम्यान आपण रजिस्ट्रेशन करू शकता ज्यांना जायचं आहे। याचे रूल रेग्युलेशन याचा डिटेल व्हिडिओ आपण पुढे करू। फर्स्ट राऊंड करता फ्री एक्झिट पण आहे, म्हणजे तुम्ही लागल्यानंतर नाही गेला तर तुमचा डिपॉझिट जप्त होत नाही। सेकंड राऊंडला मात्र लागल्यानंतर नाही गेला तर डिपॉझिट जप्त होतं। तर यानुसार प्रत्येक राऊंडच्या थर्ड राऊंडला जर कॉलेज चॉईस फिलिंग केलात आणि नाही गेलात तर स्टेट आणि ऑल इंडियाच्या दोन्ही प्रक्रियेतून वगळल्या जातात आणि फोर्थ राऊंडला अशाला चान्स आहे ज्यांना कॉलेज मिळालं नव्हतं थर्ड राऊंडला किंवा थर्ड राऊंडपर्यंत जॉईन नाहीत ऑल इंडियात, अशांना चान्स आहे फोर्थ राऊंडला। पण फोर्थ राऊंडला जर कॉलेज मिळाल्यानंतर जॉईन नाही झाला तर पुढील वर्षी BMS BHMSच्या प्रक्रियेत राहत नाहीत। त्यामुळे ह्या प्रक्रियेत जाता वेळेस या गोष्टीचा विचार करून आपण रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि चॉईस फिलिंग करायची फर्स्ट राऊंडला तारीख आहे 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरच्या दरम्यान आणि याचा रिझल्ट चॉईस केल्यानंतर फर्स्ट राऊंडचा येणार आहे 4 ऑगस्टला आणि आपल्याला जॉईनिंग मिळालेल्या कॉलेजला जायचं आहे 5 ऑगस्ट ते 12 ऑगस्टच्या दरम्यान। या ठिकाणी ज्यांना
कास्ट व्हॅलिडिटी भेटत नाही, SC ST किंवा OBC अशा विद्यार्थ्यांनी पण रजिस्ट्रेशन करू शकतात. काही राज्यात कास्ट व्हॅलिडिटी मागत नाही, ते आपण नंतर सांगू. ज्यांना माहिती आहे त्यांना प्रत्यक्षात. पण हे रजिस्ट्रेशन अशा विद्यार्थ्यांनी करू शकतात. त्याचबरोबर सेकंड राऊंडचे शेड्यूल दिले, हे कदाचित चेंज होऊ शकतं म्हणून आपण त्याचं डिटेल सांगत नाही. थर्ड राऊंडचं पण शेड्यूल दिलं, ST व्हॅकन्सीचं पण त्यांनी शेड्यूल दिलेलं आहे. आणि फर्स्ट राऊंडचं शेड्यूल मात्र आपण बघून घ्यायचं आहे सध्या, कारण ते महत्त्वाचं आहे सर्वांकरता ज्यांना या ऑल इंडियातल्या कॉलेजला डीम आणि गव्हर्मेंट ॲडेडला जायचं आहे. हे रजिस्ट्रेशन डेट आहे, याची चॉईस फिलिंग डेट आहे, याचा रिझल्ट आहे, जॉईनिंग डेट आहे. धन्यवाद.